नमस्कार. मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, उद्या 14 नोव्हेंबर बाल दिवस. बाल दिवसाचं औचित्य साधून आपल्याकडे एक छोटीशी परी आली आहे. तुम्ही ओळखलंच असाल. 2.5 वर्षांमध्ये तिची पहिली वेब सिरीज सुरू झाली. त्याच्यानंतर तिचा प्रवास चालूच झाला. राज्य शासन पुरस्कार, गोवा राज्य पुरस्कार, झी गौरव पुरस्कार आणि सर्वात मोठा मानाचा पुरस्कार, तोही राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बाल पुरस्कार, ह्याचे मानकरी आहेत त्रिशा टोसर. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त करने के लिए मंच पर पधार रही हैं नन्ही त्रिशा विवेक टोसर. जोरदार तालियों से स्वागत करिए नन्ही कलाकार का. A 4-year-old whose spontaneous innocence and expressive presence elevates the story. इनकी हाइट पर मत जाइए, इनके मेडल का वेट बहुत ज्यादा है. नन्ही त्रिशा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त करते हुए. चला तर आपण तिच्याशी संवाद साधूया. हाय. हाय, कशी आहे तू? मी छान आहे. तू कशी आहे? मी बरी आहे. तुला एवढे मोठमोठे पुरस्कार मिळाले आणि सर्वात मोठा पुरस्कार राष्ट्रपती मॅडम कडनं मिळाला. तर तुला त्यावेळेला काय वाटलं? कसं वाटलं तुला तो पुरस्कार घेतेवेळी? आणि सगळे पूर्ण भारत बघत होतो आपला तो पुरस्कार घेतेवेळी. शाहरुख खान, राणी मुखर्जी पण तुझ्याकडे असे बघत होते. तुला काय वाटलं तो पुरस्कार घेताना? मी द्रौपदी मॅमला फर्स्ट टाइम भेटले होते आणि मी फर्स्ट टाइम नॅशनल अवॉर्ड घेतला आणि द्रौपदी मॅमने मला स्वतः जवळ घेऊन कॉंग्रॅच्युलेशन्स केलं होतं. काय बोलल्या त्या? तुझ्या कानात काहीतरी बोलत होत्या ना, तर काय बोलल्या? कॉंग्रॅच्युलेशन. ओके. तो पुरस्कार मिळाल्यानंतर तू घरी आली, मग शाळेमध्ये पण सगळ्यांनी कौतुक केलं असेल ना. मग तुझे फ्रेंड वगैरे काय बोलले? शाळेमध्ये काय झालं पुरस्कार काय मिळाल्यानंतर? नाही. ठीक आहे. काय नाही, पण खूप आपण पूर्ण भारताने तुझा सत्कार केला ना, पूर्ण महाराष्ट्र भारताने सत्कार केला, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. दुसरं, नाळ चित्रपटामध्ये तू काम केलं. ठीक आहे. ती विहीर होती अशी, त्या विहिरीच्या त्या कडावर तू बसली. तुला अशी भीती वाटली नाही? नाही, ती खोटी विहीर होती. अच्छा, ती खोटी विहीर होती. मग त्या चित्रपटाच्या आठवणी सांगशील? शूटिंगच्या वेळेला जितेंद्र दादा होता, नागराज सर होते, तर त्या चित्रपटामध्ये काय काय शूटिंगच्या वेळेला तुम्ही गमती जमती केल्या आणि काय झालं? पावसात भिजलीच खरंच? नाही. काय सांगशील त्याच्या आठवणी त्या चित्रपटाबद्दलच्या? मी चैतू दादा आणि भार्गव दादा सोबत खूप मस्ती करायचे, त्यांना मारायचे, त्रास द्यायचे, पण ते मला सांभाळून घ्यायचे. अच्छा. आणि मग तू ते डायलॉग असेल ते बोलायची कशी? ते सांगायचे तुला कसे? मी एकच डायलॉग 10 वेळा म्हणते. अच्छा. मग तू खूप मस्ती केली तिथे? हो. खूप त्रास दिला त्यांना? मग ते ओरडले नाही तुला? नाही. अच्छा. आणि सुधाकर सर पण मला कडेवर घेऊन असायचे, ते अच्छा. कधी खाली उतरायचे नाही. आणि ते डोंगर चढताना मजा आली का? हो. काय काय मजा केली तिथे डोंगर चढताना? मला भीती वाटली होती डोंगर चढताना. अच्छा, भीती वाटली, पण होतं ना. मग मम्मा पण होती बरोबर, आई पण होती? हो. हा. आणि परत आता पुन्हा शिवाजी महाराज भोसले, महेश सरांचा पिक्चर, तर मग त्यामध्ये कसा झाला तो? कसा त्याबद्दलच्या पण आठवणी सांग. महेश सर ते रोज खायला आणायचे, ते मी हाताने घ्यायचे तर ते मला स्वतः खाऊ घालायचे. अच्छा. काय काढायचे ते खायला तुझ्यासाठी? जे आणलं असेल ते. जे आणलं असेल तर. ओके. आता तू खाण्याचा विषय काढला असेल, तुम्हाला सांगा तुझं आवडीचं फूड काय? मॅगी. मॅगी. अच्छा. हेल्दी फूड काय? वरण भात. अच्छा, वरण भात आवडतं. आणि नॉनव्हेज पण आवडतं? नाही, नॉनव्हेज नॉनव्हेज खात नाही. अरे, व्हेरी गुड. आणि जेव्हा तू शाळेत जाते, ठीक आहे, तेव्हा मग शाळेतले फ्रेंड तुझ्यावर काय बोलतात? शूटिंगच्या दरम्यानच्या तू गप्पा गोष्टी सांगते त्यांना? नाही सांगत. ओके. अजून तू तुझा आवडीचा खेळ काय? तुला जास्त खेळायला काय आवडतं? टॉईज. टॉईज मध्ये काय आवडतं? सॉफ्ट टॉईज. नाही, गेम मध्ये काय आवडतं? क्रिकेट, फुटबॉल, काय काही? हॉरर डोर गेम. हॉरर आवडतं. हॉरर आवडतो. आणि तुझं वाचन करते तू? पुस्तक वाचते का जास्त मोबाईलवर बसते?
मोबाईलवर. अजून तू काय सांगणार, सांग. माझा फेवरेट कलर पर्पल आणि पिंक आहे. अच्छा, फेवरेट कलर पर्पल आणि पिंक आहे. आणि अजून नवीन हिंदी चित्रपट येतोय, तर मग त्या संदर्भात काय सांगणार तू? कोणाबरोबर करते आणि त्या चित्रपटाचं नाव काय? कुठे शूटिंग झालं त्याचं? त्याचं थायलंडला झालं होतं शूटिंग आणि मी नवाजुद्दीन सिद्दीकी सरांसोबत केलं होतं आणि निमिषा मॅम सोबत. अच्छा, चित्रपटाचं नाव फरार. आता तू जेव्हा प्लेनला बसली, फर्स्ट टाइम बसली प्लेन मध्ये? नाही, खूप वेळा बसले. खूप वेळेस बसली, पण तुला भीती नाही? जेव्हा तू पहिल्यांदा बसली तेव्हा तुला भीती नाही वाटली? नाही, मी छोटे होते तेव्हा. अच्छा, छोटी लक्षात होती. नाही काही. मग तुला मोठेपणी कोण व्हायचंय? ऍक्टर व्हायचंय. ओके, मग त्यासाठी काय मेहनत लागणार? त्यासाठी तुला काय करावं लागणार? खूप ऍक्टिंग. पण मग काय दररोज प्रॅक्टिस करते तू ऍक्टिंग करायची? कसं? नाही. की तुझे क्लासेस आहेत ऍक्टिंगचे? नाही. तर मम्मा घरी घेते? नाही. मग मी स्वतःच करते. अच्छा, म्हणजे जर कोणी तुला स्क्रिप्ट दिलं तर तू ते मम्मा वाचून दाखवते आणि मग तू स्वतः आरशासमोर बघून करते की कसं? नाही, जर कोणी स्क्रिप्ट दिलं असेल तर मी ते आन्सर्स पाठ करते आणि मग पॉइंट लक्षात ठेवते त्यातले. ओके, अजून असं खूप असं आवडीचं तुझे ऍक्टर्स की त्याच्याबरोबर तू खूप मजा केली? तर सिद्धू दादा बरोबर आतली पाटली केली, तर सिद्धू दादाच्या गमती जमती काय? की पुन्हा शिवाजी राजे भोसलेचं सांगते. लुकटासला आला होता आणि त्याचा डोळा तू बघितला असेल, खूप ते हे होतं ना, मी घाबरले होते, खूप रडले होते. तो माझ्यासमोर नाचला होता आणि मी खूप रडले. मग पृथ्वी दादांनी दाखवलं की हे खोटं आहे. मग तो गॉगल लावून आला. अच्छा, सिद्धू दादाचा तो विलनचा शॉट. अच्छा, हा, त्याच्यामध्ये ती घाबरलेली. ओके, अजून काय सांगणार तू? काही सांग तू. उद्या बालदिन आहे ना, चिल्ड्रन डे, मग तू काय स्पेशल करणार उद्या? माहिती नाही. हा, बोलायचंय काय अजून? नाही, एवढंच बोलायचंय. ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही, जबरदस्ती नाही. ठीक आहे, तुझ्या जाता जाता आम्हाला एक काहीतरी परफॉर्मन्स कर, काही कर छोटासा, तुला जे आतापर्यंत आवडलं ना ते त्याच्यापैकी कर. मी पुन्हा शिवाजी राजे भोसलेचा एक डायलॉग. हा, मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की 5 वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा, मग कळू दे सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात. तू गेली कधी शेतावर गेली? कधी बघितले फार्मर्स कसं वर्किंग करतात किंवा काय? नाही, मी शूटिंगलाच बघितलं की फार्मर्स कसं. तर बरं वाटलं ना ते करते वेळी, ते शूटिंग कसे करतात किंवा काय. त्रिशाकडे एक छोटस टॉय आहे. त्या टॉय मध्ये ना असे रिॲक्शन होतात की ते प्रेस केलं की ती सांगणार की मम्मीची रिॲक्शन ही, दुसरं प्रेस केलं की बाबाची रिॲक्शन ही, ते सांगणार. आता दाखव इथे थोडस. मी आईला बघते तेव्हा माझी रिॲक्शन अशी होती. दिसतंय ना ते? हा. आणि मी बाबाला बघितल्यावर माझी रिॲक्शन अशी होती. आणि तू त्या कझन्सला बघितलं ना, कझन आहे ना तुझा भाई, मग त्याला बघितल्यानंतर रिॲक्शन कशी असते? अशी. खूप छान, आणि तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्हाला तो स्पार्क कसा कळाला की त्रिशाबद्दल, की ही आता ऍक्टिंग करू शकते किंवा काय? असंच एकदा टीव्ही बघत बसलो होतो आणि एक चाइल्ड आर्टिस्टला त्यांनी बघितलं आणि मला त्यांनी विचारलं की ही ह्याच्यात कशी दिसतीये, ही तर आपल्या माझ्यासारखीच आहे. अगदीच ती बोलायला सुरुवात झालं होतं तेव्हा तिचं. मग मी तिला एक्सप्लेन केलं की कसं असतं, ऍक्टिंग करावी लागती, मग तुम्ही दिसता, मग तू थिएटरमध्ये म्हणजे दिसणार असं. मग ती म्हणली नाही, मला पण ना ह्याच्यापेक्षा मोठ्या ह्याच्यावर यायचंय. मग मी थोडा सिरियसली विचार केला. मग तिचं प्रोफाईल बनवलं, ऑडिशन्स देत गेले आणि मग 2.5 वर्षाला तिला कॉल आलाच पेट पुराणमधून की तिचं सिलेक्शन झालंय आणि शूटला या असं. म्हणजे हार्डली काही सेकंड्सचाच होता, पण तो पण खूप महत्वाचा होता आमच्यासाठी. शूटिंग दरम्यानचं कसं शेड्यूल असतं तुमचं आणि तिचं, म्हणजे काय करता तुम्ही? मी तर फुल टाइम हिच्या बरोबर असल्यामुळे माझा काही मॅनेजमेंटचा एवढा इश्यू येत नाही.
हिचं स्कूलला ऍप्लिकेशन दिलं की होऊन जातं, पण मग असं कधी कधी काय होतं, नॉट नेसेसरी की मुंबईमध्ये शूट असतं, कधी कधी आउट ऑफ मुंबई असतं, कधी आता मेन जे हिंदीमध्ये झालं ते आउट ऑफ इंडिया होतं. मग त्या केसमध्ये जायचं, बॅगा भरून निघायचं, 1-1 महिना, 1.5 महिना, 2-2 महिने असं. तर सध्या काय होतं की बाल कलाकारचे आले, ऍक्टर झाले, खूप पुरस्कार मिळाले, तर काही काही जण इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर हायलाईट करतात, युट्यूबला वगैरे चॅनलला, तर कुठेतरी बाल पण हरवलं जाते. तर त्या संदर्भात तुम्ही त्या लोकांना काय सल्ले देणार की बाबा एखादा ऍक्टर झाला किंवा एखादा सिंगर पण झाला, तर तुम्ही त्या संदर्भात काय सल्ले देणार? म्हणजे अगदीच मी कोणी एवढी हे नाहीये की मी कोणाला संदेश देईन, कारण प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह बघायचं वेगळं असतं. आता कुणाला सोशल मीडियावर मध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो, कुणाला आमच्या लाईनमध्ये असतो. तो मला प्रेफरन्स माझ्या लाईनला आहे, मला सोशल मीडियावरती ऍज सच तिला इंट्रोड्यूस करायचं अगदीच असं काही वाटत नाही. हा, बेसिक जे काही इम्पॉर्टंट मोमेंट्स असतात, जसं नॅशनल झालं किंवा आमच्या पिक्चरचं प्रमोशन झालं, ते मी डेफिनेटली टाकते सोशल मीडियावरती. पण कसं असतं ना, वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी एका एज नंतर यायला लागल्यानंतर गोष्टी बिघडतात. हे मला माझ्या मोठ्या कोणीतरी आहेत त्यांनी सांगितलेत. आता इंडस्ट्रीमध्ये जेवढं मी काम करतेय, तर खूप लोकांनी मला सांगितलं की तिचं बालपण हरवून नाही द्यायची, ही तुझी जबाबदारी. त्यामुळे मी कुठलीही स्टेप करताना मी 10 वेळा विचार करते की मी जर ही केली तर त्याचा परिणाम हिच्यावर काय होईल. म्हणून मी थोडंसं माझ्या परीने खूप ट्राय करते की हिला ग्राउंडेडच ठेवायचं, कुठल्याही हवेत नाही जाऊ द्यायचं, कारण बघितले. तुम्ही खूप छान सल्ला दिला, कारण कसं त्याच्यामुळे बालपण हरवतं, ते निरागसता दिसत नाही ऍक्च्युली. तर खूप छान सल्ला दिला आणि धन्यवाद. थँक्यू. पहिले तू कहो तरी घाल. तिला पकडते, आजींनी पकडलंय तसं. नाही काय करत, ये. ए भैरे, ती गाय आहे सोनू, गाय कुणाला हर्ट करत. म्हणे गाय करत नाही काही, इकडे ये. गाय काही करत नाही. गायीच्या पोटात ना देव असतात, किती माहिती का, 33 कोटी देव असतात. जा इकडे बघ, इकडे बघ. नाही काही करत, मावशी आहेत ना त्यांचीच गाय. इकडे बघ, माया माया कर तिला. ये, हे बघ, नको ऐकू त्याच्याकडे. इकडे बघ. फुटेज घेतो. नाही काही होत तिथं, पकड.